तर माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। मनात काही खंत आहेत त्या उघड करायच्या आहेत असं देखील जाधवांनी म्हटलंय। शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवायचा आहे असा निर्धार देखील जाधवांनी व्यक्त केला। तर उद्याच्या चिपळूणमधील सभेत एकत्र येऊया, मनातलं बोलूया, भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना पत्राद्वारे हे आवाहन केलेलं आहे। उद्याच्या चिपळूणमधील सभेत एकत्र येऊया, मनातलं बोलूया असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे। हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्यावर घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच होते। आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे। मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघाती राजकारण खेळलं गेलं आहे, पण या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय, या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे। मनात काही खंत आहे त्याही उघड करायच्या आहेत। यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलानं फडकवायचा आहे। सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवारी दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल चिपळूण इथं एकत्र येऊया, आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे 2 घास एकत्र खाऊया। मी आपली वाट पाहतोय, असं पत्र त्यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेलं आहे।